नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील सुक्तीसुधा हा जो पद्यपाठ आहे त्याचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. सुक्तीसुधा या पाठाचा जो अर्थ आहे, त्याचं जे स्पष्टीकरण आहे, तो भाग आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तो भाग आपण अवश्य पाहावा. आज आपल्याला त्याचा भाषाभ्यास बघायचा आहे. श्लोक पहिला जो आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न दिलाय बघा. एक वाक्येन उत्तरत. राजा पुत्र पूज्यते. राजाचा सन्मान कुठे केला जातो? राजा सर्वत्र पूज्यते. उत्तर काय येणार? राजा सर्वत्र पूज्यते. दुसरा प्रश्न आहे, कह सर्वत्र पूज्यते. सगळ्यांची पूजा किंवा सगळ्यांचा आदर म्हणजे कोणाचा सगळीकडे आदर केला जातो? कह. मग त्या ठिकाणी उत्तर काय येणार आहे आपलं? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला सगळीकडे पूजलं जातं किंवा त्याचा आदर केला जातो. आता दुसरा प्रश्न काय आहे बघूया. दुसरा प्रश्न आहे, चतुर्थ पदम लिखत. विद्वान, त्यांनी नंतर काय दिलंय? विद्वानचा जो सिक्वेन्स आहे किंवा विद्वान हे पहिलं पद, दुसरं पद त्यांनी दिलंय विद्वत्वम. मग आता नृपह आलं तर आपल्याला काय लिहावं लागेल? नृपत्वम. हा एक प्रकारचा सिक्वेन्स असतो विद्यार्थी मित्रांनो. जसं प्रथम पद त्यांनी मांडलेलं आहे आणि प्रथम पदाचं द्वितीय पदामध्ये कोणत्या प्रकारे रूपांतर केलेलं आहे ना, तसंच आपल्याला या तृतीय पदाचं रूपांतर करायचं असतं चतुर्थ पदाच्या अनुषंगाने. म्हणून आपण इथे विद्वत्वम आहे म्हणून आपण काय लिहिलं? नृपत्वम. आलंय लक्षात? आता समूहेतर पदम चिनुत. पहिलं त्याने काय शब्द दिलेत ते आपण बघूया. भूपः, महिपालः, पार्थिवः, पंडितः. आता ह्याच्यामध्ये भूपः, महिपालः, पार्थिवः हे राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे ऑड शब्द कोणता? समूहेतर पद कोणतं? पंडितः. त्याच्यानंतर बघा, प्राज्ञः, विचक्षणः, चाणाक्षः, क्षितिपतीः. याच्यामध्ये प्राज्ञ म्हणजे हुशार, विचक्षण म्हणजे पण हुशार, चाणाक्ष म्हणजे पण हुशार, पण क्षितिपतीचा अर्थ हुशार हा असा येत नाही. म्हणून आपल्याला क्षितिपती ही खाली अंडरलाईन करावी लागते. आता दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया. दुसरा श्लोक बघा काय त्यांनी म्हटलंय. एक वाक्येन उत्तरत. कीदृशः कुरंगः न कदापि दृष्टः. कोणत्या प्रकारचं हरिण कधीही पाहिलं गेलेलं नाहीये. मग आपण त्याचं उत्तर ना विद्यार्थी मित्रांनो इथे खाली लिहिलेलं आहे. हेम कुरंगः न कदापि दृष्टः. हेम म्हणजे सोनं, कुरंग म्हणजे हरिण. सोन्याचं हरिण कोणीही पाहिलेलं नाही. आता दुसरा प्रश्न बघा. सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते. सोन्याच्या हरणाची तृष्णा किंवा सोन्याच्या हरणाची इच्छा कोणाकडनं झाली? सुवर्ण कुरंगस्य तृष्णा रघुनंदनस्य जायते. आता इथे बघा कस्य आलं म्हणून आपला उत्तराचा शब्द सुद्धा षष्ठीमध्ये आला आहे. त्याचं काय आलाय तर शब्दरूप रघुनंदनस्य. ओके. आता आपल्याला जायचं आहे मेलनम कुरुत. बघा, कुरंगः. कुरंगः म्हणजे काय येणार आहे? मृगः. बरोबर आहे. कुरंग म्हणजे हरिण, मृगः म्हणजे पण हरिण. रघुनंदनः, रघुनंदनः म्हणजे राम आणि इथे त्याचा जोडीचा शब्द रामः त्याने दिलेला आहे. तृष्णा, तृष्णा म्हणजे तहान आणि पिपासा म्हणजे पण तहान.
इच्छा असा इथे अर्थ आहे. बुद्धी, बुद्धीचा दुसरा काय आहे समानार्थी शब्द? प्रज्ञा. लक्षात आलाय? हा मेलनम कुरुतचा भाग विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. एक वाक्येन उत्तरत. पहिलं त्याने दिलेलं आहे कीदृशम अक्षरम नास्ति न अस्ति असा संधी विग्रह आहे बरं का. कोणत्या प्रकारचे अक्षर असत नाही? तर त्याचं उत्तर आहे अमंत्रम अक्षरम नास्ति. म्हणजे एकही मंत्र नाही असं एकही अक्षर नाही आहे. मंत्र नसलेलं एकही अक्षर नाही आहे. म्हणजेच प्रत्येक अक्षरामध्ये मंत्र आहेच. कीदृशम मूलम नास्ति, अनौषधम मूलम नास्ति. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारलाय की कशा प्रकारचं मूळ नाही आहे? तर ज्याच्यामध्ये एकही औषध नाही आहे, असं मूळच नाहीये झाडाचं. म्हणजेच प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये काही ना काहीतरी औषध आहे. फक्त ते जाणणारा माणूस किंवा तो जो जाणणारा योजक आहे तो दुर्लभ आहे, असं या श्लोकामध्ये आपण बघितलेलं आठवतंय ना. आता बघा पुढचा प्रश्न. कीदृशः पुरुषः नास्ति. कोणत्या प्रकारचा पुरुष असत नाही आहे? तर त्याचं उत्तर आहे अयोग्य पुरुषः नास्ति. अयोग्य पुरुष नसतो. म्हणजे या ठिकाणी त्यांना काय सांगायचंय आपण बघितलेलं की कोणतीही व्यक्ती 100% अयोग्य किंवा वाईट नसते. तिच्यामध्ये काही ना काहीतरी एखादा गुण असतोच, पण तो गुण ओळखणारा माणूस मिळणं कठीण आहे. कह दुर्लभ. बघा त्यांनी प्रश्नच विचारलाय काय दुर्लभ आहे? तर योजक दुर्लभ. योजना करणारा दुर्लभ आहे. म्हणजे मिळणं मुश्किल आहे, सापडणं कठीण आहे असं त्यांना म्हणायचंय. चला आता चौथा श्लोक. मेलनम कुरुत. बलिही बद्ध. कशामुळे बळीराजा बद्ध झाला? अतिदानात. बरोबर आहे. सुयोधन बद्ध. सुयोधन कशामुळे बद्ध झालेला आहे? तर अतिमानात. आणि रावण विनष्ट. रावण नष्ट झाला कशामुळे? लौल्यात. लौल्य या शब्दाचा अर्थ आपण काय बघितलेला विद्यार्थी मित्रांनो श्लोक समजावून घेताना? लौल्य म्हणजे हाव. लक्षात येतंय? आता पुढचा प्रश्न बघा. एक वाक्येन उत्तरत. पहिला प्रश्न त्याच्यातला आहे बलिही कस्मात बद्ध. बळी कशामुळे बद्ध झाला? बलिही अतिदानात बद्ध. कस्मात हे बघा, कस्मात पंचमीचं रूप आलंय. म्हणजे आपला उत्तराचा शब्द सुद्धा पंचमीमध्ये यायला पाहिजे. लक्षात ठेवा हे. सुयोधन कस्मात बद्ध. सुयोधन अतिमानात बद्ध. रावण कस्मात विनष्ट. रावण लौल्यात विनष्ट. आणि किम सर्वत्र वर्जयेत. अति सर्वत्र वर्जयेत. एखाद्या गोष्टीचा अतिरेक करायचा नाही, हे या श्लोकामधनं कळलेलं आहे. चला आता आपल्याला जायचं आहे तो म्हणजे 5वा श्लोक. रिक्त स्थानम पूरयत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा विशेषणम दिलेलं आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्यांनी दिलेला आहे विशेषम. आपल्याला तो रामाचा जो श्लोक आहे तो श्लोक आठवतोय ना, लक्ष्मण आणि रामाच्या संवादाचा. बघा इथे त्यांनी विशेषम दिलंय लंका. मग लंका या विशेषाचं विशेषणम काय आहे? स्वर्णमयी, सोन्याची लंका. गरीयसी. आता त्याचं काय येणार आहे विशेषम काय येणार आहे? जननी आणि जन्मभूमी. आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे 6वा श्लोक. एक वाक्येन उत्तरत. हाराहा कीदृशाहा. आता इथे उत्तर दिलंय बघा, आपण इथे उत्तर दिलंय. हाराहा कीदृशाहा. हाराहा चंद्रोज्ज्वलाहा. मूर्धजाहा कीदृशाहा.
मूर्धजाः अलंकृताः. यथार्थं भूषणं किम? त्याचं उत्तर काय येतंय? वाग्भूषणम यथार्थम भूषणम. का पुरुषम समलंकरोति? त्याचं उत्तर येतंय संस्कृता वाणी पुरुषम समलंकरोति. लक्षात आली आहेत ही उत्तरं? आता आपल्याला जायचंय समानार्थक शब्दान मेलयत. समानार्थाच्या शब्दाच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. मग मूर्धजा, मूर्धजाची जोडी काय येणार आहे? केशाहा. मूर्धजा म्हणजे केस आणि केशाहा म्हणजे पण केस. त्याच्यानंतर केयुराहा. केयूर म्हणजे अलंकार आणि बाहुभूषणानी म्हणजे पण अलंकार. त्याच्यानंतर कुसुमम. कुसुमम म्हणजे फूल आणि प्रसूनम म्हणजे पण फूल. नंतर त्याने दिलंय बघा वाणी. वाणी म्हणजे काय? भाषा आणि भाषा म्हणजे काय? भाषा. भूषणम. भूषणम म्हणजे काय येतं? अलंकार आणि अलंकार म्हणजे अलंकार. लक्षात येतंय तुमच्या? कळल्यात ह्या जोड्या? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुक्तीसुधा या पद्यपाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेतला. आपला हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि आपलं स्पंदन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.